नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अक्षय तृतीयेचा दिवस तसा माझा धकाधकीचा पण छान गेला। तर मी 40 मिनिटांमध्ये संपूर्ण जेवण कशा प्रकारे बनवलं, हे संपूर्ण थाळी कशी तयार केली याचा मी डिटेल व्हिडिओ टाकणार होते, तोच हा व्हिडिओ आहे। तर अगोदर नियोजन केलं होतं मी की मी स्वयंपाक काय करायचं आहे। नेहमी असंच केलं ना तर आपल्या स्वयंपाकाला अजिबात वेळ लागत नाही। तर सगळ्यात अगोदर मी काय केले, आता बरोबर 11ला 10 मिनटं कमी आहेत तर मी स्वयंपाक सुरू केला आहे। डाळ तांदूळ धुवून घेतलं, डाळीमध्ये हळद हिंग आणि जिरे घालून घेतलं आणि थोडंसं तेल टाकलं, भातामध्ये मीठ आणि तूप टाकलं म्हणजे छान भात मऊसूत आपला शिजेल। आणि काय केलं, मी पिवळा बटाटा करायचं ठरवलं होतं, मग कुकरलाच त्याच्यावर वरती बटाटे लावून टाकले। आता खरं सांगायचं म्हणजे स्वयंपाक अगदी कमी म्हणजे फक्त 2 लोकांचा करायचा होता, कारण मला लगेच घरचं लग्न असल्यामुळं आम्हाला जायचं होतं हळदीसाठी वगैरे पण। तर मी आता 5 मिनटामध्ये माझा कुकर लावून झालेला आहे। मग मी आता कणिक मळून घेते। हे क्वांटिटी खूप कमी असल्यामुळे माझं जरा थोडं पटपट होतं आहे, पण काहीच हरकत नाही। 4 लोकांचं जरी असलं तरी शिजवायला मात्र तेवढाच वेळ लागतो आहे, हो की नाही। तर आता 10 मिनटामध्ये माझा कुकर लावून झाला आणि कणिकसुद्धा मळून झाली। आपण अगोदर जर काय जेवण बनवायचे, किती बनवायचे ह्याचं जर नियोजन केलं ना तर तुमची कामं जरा पटपट होतात। हा माझा नेहमीचा अनुभव आहे। त्यात भांड्यावाल्या मावशी आल्या नव्हत्या, त्यामुळे मध्ये मध्ये मला भांडीसुद्धा घासावी लागत होती। आता स्वीट म्हणून मी इथं आंबरस करणार आहे, तो सुद्धा फक्त मी 2च आंब्यांचा करणार आहे। आता आंबरस करताना माझी सोपी पद्धत काय असते की मिक्सरच्या भांड्यात अगोदरच मी दूध आणि चवीनुसार साखर अगोदरच टाकून ठेवते, म्हणजे साखरसुद्धा लवकर विरघळते। आता आंबरस करताना स्वच्छ धुवून घेतले आणि ज्या प्रकारे मी चिरून घेते ना तसे संपूर्ण आंबे मी चिरून घेत असते। ते झाल्यानंतर एक आंबा माझा खराब निघाला म्हणून मी दुसरा घेतलेला आहे। दुसरासुद्धा आंबा असंच पूर्ण चिरून घ्यायचा, त्याच्यात पाणी वगैरे मी अजिबात यूज करत नाही। आता ज्या पद्धतीने मी सालं काढते त्या पद्धतीने सरळ चमचा घ्यायचा आणि त्याचा संपूर्ण गर हा आंबरसाच्या मिक्सरच्या भांड्यातच डायरेक्ट टाकायचा, म्हणजे भांडीसुद्धा खराब होत नाही आणि एकदम स्वच्छ, हातसुद्धा आपले घाण होत नाही। आणि बघा छोटे जे बाजूचे सालं होते त्याचंसुद्धा मी अशा प्रकारे गर काढून घेते आणि कोळीला सरळ चाकू वापरते, म्हणजे भांडी जास्त लागत नाही आणि एकदम व्यवस्थित आपला गर निघून जातो। पाहू शकता तुम्ही, अगदी 5 मिनटात माझा आंबरस रेडी होऊन जातो। असा शॉर्टकटमध्ये करायचा असलं ना तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा। 5 मिनटात हा 2 आंब्याचा आंबरस माझा बनून रेडी झालेला आहे। आता पण त्याला दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। पहा एकदम मस्त असा, जर तुम्ही तूप घालत असाल तर आत्तासुद्धा घालू शकता किंवा वेलची पावडरसुद्धा आत्ता घालू शकता। माझ्या इथं वेलची पावडर आवडत नाही म्हणून मी शक्यतो टाकत नाही। आता मी शॉर्टकट म्हणून त्याच दुधाच्या भांड्यात आंबरस ओतून ठेवलेला आहे। आता काय केलं मी, आळूच्या वड्या काल रात्रीच करून ठेवल्या होत्या, कारण मला माहिती होतं दुसऱ्या दिवशी माझी घाई गडबड होईल। मी अशा आळूच्या वड्या बऱ्याच वेळा वळकुट्या बनवून ठेवते आणि लागण तशा तळून घेते। आता आपला कुकर होतोय म्हणजे 15 मिनटं व्हायला आली, तेवढ्या वेळात पीठ मळून झाले आणि आंबरससुद्धा झाला आणि आता आपलं आळूच्या वड्या चिरून झाल्या। आता 11 वाजून बरोबर 10 मिनटं झालेली आहेत। पाहू शकता तुम्ही 20 मिनटामध्ये माझी ही एवढी कामं झालेली आहेत। आता कुकर आपण दुसरीकडे शिफ्ट करूया, म्हणजे 15 मिनटात आपला कुकर रेडी झाला की लगेच मग आपल्याला वरणाला फोडणी द्यायला। तर आता इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल ओतून घेते, वड्या उकळायच्या आहेत। पहा मी हे तेल वापरते सफोलाचं। ॲक्च्युली तेल आपण नेहमी चेंज करत राहायचे, प्रत्येक महिन्याला तेलाचा डबा मी बदलत असते, वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरते। आता इथं तेल तापतंय तोपर्यंत बटाट्याला जे सामान लागतं, वाटण लागतं ते तयारी करून घेते आहे। ठीक आहे, आता आपली तेल तापलेलं आहे तोपर्यंत मी काय करते, तळण तळून घेते, म्हणजे मी कुरडई आणि पापडी घेतलेली आहे। ते पण अगदी खूप 2-2च घेतलेले आहे नैवेद्याला, आणि 2 माणसं म्हणजे गण एक जेवेल एवढंच जेवण मी बनवते आहे। ठीक आहे, आता ते सगळं सामान मी एका तव्यात काढून घेते आहे, म्हणजे त्याचं जास्तीचं निथळलेलं तेल तव्यातच पडेल आणि आपण चपाती करताना तो तवा यूज करणार आहे, म्हणजे तेलसुद्धा वेस्ट जाणार नाही। ठीक आहे, आता त्याच्यातच तळण तळून झाल्यानंतर मी ह्या आळूच्या वड्या तळून घेते आहे। आता आळूच्या वड्या तळतात तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया बटाट्याचं। त्याच्यात मिरची, लसूण, जिरं, हळद मी सगळं एकत्रच टाकून घेते आहे। त्याचबरोबर हा खोबऱ्याचा किस असा माझा फ्रीजमध्ये करून ठेवलेला असतो, वाटून ठेवलेला असतं, ते सुद्धा घ्या। अशी जर तयारी असेल ना तर आपल्या स्वयंपाकाला वेळ लागत नाही, म्हणून अशा गोष्टी गृहिणींनी करून ठेवल्या ना तर बरं होतं। आता आपला एक घाणा तळून झालेला आहे, तो सुद्धा मी तव्यातच काढते, म्हणजे त्याचंसुद्धा निथळलेलं तेल त्या तव्यातच राहील।
दुसरा घाणा टाकते तोपर्यंत मी वाटण वाटून घेते. वाटण जास्त बारीक वाटायचं नाही आहे आणि मध्ये मध्ये आपली साफसफाईसुद्धा चालू ठेवायची आणि ह्या आळूच्या वड्यांनासुद्धा हलवत राहायचं आहे. ठीक आहे, आता कुकर झालेला आहे आपला. तोपर्यंत कुकर थंड होतो आहे, तोपर्यंत मी फोडणीच्या वरणाचंसुद्धा साहित्य करून ठेवते. मी आता गॅस बंद केला आहे कारण कुकर थंड व्हायला अजून वेळ आहे. आता याच कढईचं मी तेल काढून घेणार आहे आणि याच्यातच बटाट्याची भाजी टाकून घेणार आहे. म्हणजे कसं की भांडीसुद्धा खराब होणार नाही आणि कढईसुद्धा तशी गरमच असेल. ठीक आहे, आता कुकर गार झालेला नाही आहे, तेवढ्या वेळात मी फोडणीच्या वरणाचं टोमॅटो मिरच्या वगैरे चिरून घेते. अशा गोष्टी आहे ना, आपण नियोजन केलं ना की तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्या अशा गोष्टी मध्ये मध्ये करूच शकतो. आता माझा लसूण वगैरे सोललेला असतो, कढीपत्ता वगैरे अगदी चिरून वगैरे ठेवलेला असतो, माझं कोथिंबीर वगैरे. आता हे तळण जे आहे, पापड कुरडई पापडी किंवा एनी टाईम रोजसुद्धा मी असे तळून ठेवत असते. ते अगदी 4-4 दिवस त्याला वाससुद्धा लागत नाही आणि ते एकदम मऊसुद्धा पडत नाही. आता आपल्या वड्या झालेल्या आहेत, पापडसुद्धा तळून झालेले आहे. इकडं कुकरसुद्धा बऱ्यापैकी गार झालेला आहे. मी काय केले, आता इकडं कढई तापायला ठेवणार आहे आणि तिकडं फोडणीच्या वरणासाठी पातेलेसुद्धा ठेवलेलं आहे. आता हे ज्याला असं जमत असेल तरच त्यांनी करायचं, नाही तर पहिली भाजी टाकून घ्या आणि नंतर वरण टाकून घ्या. आता कुकरमध्ये आपले बटाटेसुद्धा थंड होतात. ते मी इथं तोपर्यंत फोडणी देऊन घेते कारण कांदा परतायला आपल्याला वेळ लागणार आहे. तेलामध्ये मी जिरी मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे आणि कांदा टाकून घेतला आहे. कांद्याला छान सॉफ्ट होऊ द्या, तोपर्यंत आपल्याला बटाट्याचंसुद्धा करून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा भात याच्यात ठेवून देते म्हणजे तो गरमसुद्धा राहील. आपली डाळसुद्धा बाहेर काढून घेतलेली आहे. आता बटाटे सोलून घेते, तोपर्यंत आपला तिकडे कांदा छान परतेल. या संपूर्ण प्रोसिजरला अगदी जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं जातात, ते तुम्ही लक्षात ठेवा. कांदा परतेपर्यंत आपला बटाटा चिरून वगैरे होणार आहे. आता मी वाटणसुद्धा टाकले, आता वाटण परतती आहे. तिकडं आपलं वरणाचं पातेलंसुद्धा गरम व्हायला आलेलं आहे. मी आता वरणासाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवते मायक्रोवेव्हला हे आणि मीठ टाकून घेते. कांदा आणि म्हणजे बटाट्याच्या भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ टाकून घ्या. आणि मी आता दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवते मायक्रोवेव्हला वरणासाठी. ठीक आहे, आता इकडे बटाटे चिरून घेते म्हणजे लगेच बटाटे टाकले की आपली भाजी रेडी होऊन जाईल. आता माझं काय झालं, व्हिडिओ स्किप झाला, माझा व्हिडिओ चालूच आहे मला असं वाटलं, पण मग तिकडे बटाट्याची भाजी टाकली, एकीकडे वरण टाकलं, त्याच्यात माझे 10 मिनटं जवळजवळ गेले. आता 11:30 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. मला चपात्या पण फक्त 5च करायच्या होत्या, मग मी चपात्यासुद्धा करून घेतल्या, सगळ्या नैवेद्यसुद्धा करून घेतला. पाहू शकता तुम्ही, 11ला 10 कमी असताना मी स्वयंपाकाला लागले होते आणि बरोबर 11:15 वाजता माझा सगळा स्वयंपाक होऊन नैवेद्य भरून झालेला होता. याचाच अर्थ काय झाला की मी जवळजवळ 40 ते 45 मिनटाच्या आत संपूर्ण जेवण अगदी काहीही प्रिपरेशन नसताना करून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा माझा लसूण सोललेला असतो, खरडा केलेला असतो, त्यामुळे माझा स्वयंपाक याच्यापेक्षाही लवकर तयार होतो. तुम्ही जर कमेंट करून मला नक्की सांगा, चिकनचा स्वयंपाक किंवा चिकन मटन बिर्याणीचा कमीत कमी वेळामध्ये पटकन कसा होईल किंवा त्याची पूर्वतयारी कशी करायची, मी असे व्हिडिओ तुम्हाला नक्की इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही कमेंट करून सांगा, मी नक्की हे शेअर करायचा प्रयत्न करेल. आता संपूर्ण नैवेद्याचं मी ताट भरलं, छानपैकी संपूर्ण नैवेद्य भरला. पाहू शकता तुम्ही, आंबरस, फोडणीचं वरण, बटाट्याची भाजी, आळूच्या वड्या फक्त मी अगोदर प्रिपेअर केलेल्या होत्या, वरण भात असं छानपैकी नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर रेडी होऊन मी हळदीला गेले, मग मजा केली, मस्त फोटो काढले, नंतर लग्न झालं. अशा प्रकारे माझा दिवस खूप आनंदात गेला.